हॅलो. कॅम्पिंग करणे हा युरोपियन लोकांचा फार आवडता छंद आहे आणि स्पेशली उन्हाळ्याचे हे जे 4-5 महिने मिळतात तेव्हा अनेक जण स्वतःच्या कॅम्पिंगच्या त्या गाड्या घ्यायच्या आणि त्या घेऊन कुठेतरी लांब जायचं. आत्ता नॉर्वेमध्ये इथे अनेक जण तर आहेतच, पण जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया इकडेही खूप जण दिसतात आणि ते येऊन मग त्या गाड्या इथे बसायचं. मग इथल्या तळ्याकाठी रोजच्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्या. खूप असं वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं याच्यापेक्षाही इथे येऊन ते सगळे स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज करायच्या वगैरे आणि इथे नुसतं बसायचं. कित्येकदा असे लोकं बसलेले दिसतात तिथे मस्त बाहेर टेबल लावून बसलेले. त्या कॅम्पिंगच्या ह्याच्यात जागा कमी असली तरी सुसज्ज सगळं असतं. आतापर्यंत अर्थात आता जेव्हा आपण स्वदेसमध्ये पाहिली होती पहिल्यांदा त्या टाईपची गाडी, तेव्हा त्याचं नाविन्य होतं. आता कदाचित अनेक जणांनी त्याच्याबद्दल ऑलरेडी पाहिलेलं असेल, पण तेवढंच हेही आहे की त्याच्यात बऱ्यापैकी ते सगळे माहिती असणंही महत्त्वाचं असतं, की ते सगळे टेंट नाही, हे सगळं ते कसं लावायचं, त्याला इलेक्ट्रिसिटी कशी घ्यायची आणि काय हेही माहिती पाहिजे. आणि इथले जे काही घाटाचे रस्ते आहेत त्याच्यात गाडी चालवताना याच्यासाठी विशेष स्किल्स नक्कीच लागत असतील असं आम्हाला तरी जाणवलं. म्हणजे ते केवळ असं हौस म्हणून करायची ती गोष्ट मला वाटत नाही. त्याच्यातली थोडी आपल्याला हे माहिती पाहिजे आणि मे बी सुरुवातीला लोक कमी दिवस करून नवीन असताना तरी बरं पडत असेल. आणि त्यांच्यासाठी इथे हे इतकं व्यवस्थित जागा दिली आहे. पण नॉर्वे अत्यंत फ्रेंडली देश आहे कॅम्पिंगसाठी. त्याच्यामुळे नॉर्वेमध्ये या जागांशिवाय अगदी रस्त्यावर दिसणाऱ्या अशा कोणत्याही जागेवर तुम्हाला गाडी थांबवायला आणि तिथे थांबवून राहायला अलाउड आहे. प्रत्येक देशाचे नियम वेगळे असतात, पण नॉर्वे, स्वीडन बऱ्यापैकी फ्रेंडली जास्त म्हटले जातात या सगळ्यासाठी. हे लोक दिसत आहेत त्यांच्यासाठी इथे कपडे वाळत घालण्याची सोय केलेली आहे. त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम त्यांच्यासाठी आहेत कॉमन. इथे त्यांना थोडे पैसे द्यावे लागतात जागा वापरण्याचे आणि मग बाकी ते दिवसभर फिरू शकतात किंवा ते इथेच राहू शकतात आणि निवांत असतात. हा एक वेगळा प्रकार असतो सुट्टीचा, जो अजून सगळ्या आपल्या भारतीयांना तेवढा सवयीचा नसलेला. पण अर्थात त्याच्यासाठी आणि नुसतं असं बसायला पण आवडलं पाहिजे, की 4-4 तास एका जागी निवांत बसून राहायचं असं. पण कधीतरी आम्ही करून बघू असं म्हणतोय. बघूयात तोपर्यंत काय होतंय ते.